महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये 3 दिवस अवकाळी पाऊस असणार. हवामान वैज्ञानिक सुषमा नायर यांचं विधान. सध्या 3 दिवस बऱ्याच जिल्ह्यात अवकाळी पाऊस असणार आहे. 11 मे रोजी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. 11, 12 व 13 या 3 दिवस लागोपाठ पाऊस पडण्याची शक्यता आहे. बऱ्याच जिल्ह्यात विजांचा कडकडाटही दिसून येईल. कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक या ठिकाणी गारपीट आणि वारे असतील अशी शक्यता हवामान खात्याच्या वतीनं वर्तवण्यात आली आहे. या संदर्भात सांगताना हवामान वैज्ञानिक सुषमा नायर म्हणाल्या, सध्याच्या आमच्या फोरकास्टप्रमाणे 3 दिवस तर बऱ्याच जिल्ह्यात अवकाळी पाऊस असणार आणि डे 1 म्हणजे 11 मेला मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपिटाची शक्यता आहे आणि डे 2 दॅट इज 12 तारीख आणि 13 तारीखला विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 1-2 ठिकाणी गारपिटाची शक्यता आहे आणि पण बऱ्याच जिल्ह्यात थंडरस्टॉर्म, लाइटनिंगची शक्यता आहे आणि हलकं ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मॅडम, पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होताना पाहायला मिळते, कारण की ज्या पद्धतीने हा अवकाळी पाऊस गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. काल देखील पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे प्रामुख्याने कुठल्या जिल्ह्यांमध्ये कुठल्या पद्धतीचा पाऊस पडेल यात काय सांगू शकता? मध्य महाराष्ट्रामध्ये आज कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या ठिकाणी गारपिटाची शक्यता आहे आणि वारे तेज वाऱ्यांचा जे स्पीड असेल ते 40 to 50 किलोमीटर पर आवर असेल, तर त्यात लार्ज स्केल डिस्ट्रक्शनची शक्यता आहे. पण उद्या जास्त जिल्ह्यांमध्ये पाऊस असणार, हलकं ते मध्यम स्वरूपाचं, पण ते जे ओलावृष्टी आहे ते 1-2 ठिकाणीच असणार. उद्या पण आम्ही फोरकास्ट दिला आहे पुणे आणि साताऱ्याला, मग नांदेड आणि लातूरला गारपीट होण्याची शक्यता आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.